नमस्कार मित्रांनो, पुन्हा चॅप्टर नंबर 1 चा इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आलेला आहे, न्यूमेरिकल क्वेश्चन. काय म्हणतंय बाळांनो बघा. इन ए सर्कस ए मोटरसायकलिस्ट हॅव्हिंग मास ऑफ 50 kg. मास किती आहे मोटरसायकलिस्टचा बाळा? तर डेटामध्ये लिहिणार, काय लिहिणार आहे? मास ऑफ मोटरसायकलिस्ट m इज इक्वल टू किती आहे? तर 50 kg. ओके बाळांनो, आता काय करणार आहे? मूव्स इन ए स्पेरिकल केज ऑफ रेडियस. मोटरसायकलिस्ट कुठे मूव्ह करताय? स्पेरिकल केज मध्ये. त्याची रेडियस किती आहे? 3 मीटर. तर रेडियस इज इक्वल टू 3 मीटर. नंतर म्हणत काय बाळांनो? कॅल्क्युलेट द लिस्ट वेलोसिटी विथ विच ही मस्ट पास द हायेस्ट पॉइंट विदाउट लुजिंग कॉन्टॅक्ट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? टू फाइंड काय करायचं आहे बाळांनो? तर हायेस्ट पॉइंट वर मिनिमम वेलोसिटी किती राहणार म्हणते? v इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. एस ऑर नो? त्याच्यानंतर अगेन काय म्हणतात? ऑल्सो कॅल्क्युलेट हिज अँग्युलर स्पीड ऍट दी हायेस्ट पॉइंट. म्हणजेच बाळांनो पहिले काय काढणार आहे? तर स्पीड ऍट किंवा वेलोसिटी ऍट हायेस्ट पॉइंट. नंतर काय काढणार? तर अँग्युलर वेलोसिटी ऍट हायेस्ट पॉइंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, सो वी नो दॅट. काय माहिती आहे बाळांनो आपल्याला? वी नो दॅट. आपल्याला माहिती आहे हायेस्ट पॉइंट वर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये हायेस्ट पॉइंट वर वेलोसिटी किती असते? अंडर रूट ऑफ rg असते. तर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ रेडियस किती आहे बाळांनो आपल्याकडे? 3 आहे इंटू जी किती घ्यायचा? 10. ओके बाळांनो, देअरफॉर v इज इक्वल टू काय होणार आहे? देअरफॉर v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3 इंटू 10 मध्ये किती झाले रे? 30. आता काय करणार? तर बाळांनो लॉग टेबल असणार तुमच्याकडे. लॉग टेबल मध्ये जायचं, स्क्वेअर रूटच्या टेबल मध्ये 30 ची व्हॅल्यू 0 मध्ये. जर तुम्ही 30 ची व्हॅल्यू 0 मध्ये बघितलं तर v इज इक्वल टू म्हणजे 30 चा स्क्वेअर रूट किती मिळणार तुम्हाला रे? 5.477. ओके चला बाळांनो, तर हा तुमचा काय राहणार? एकदा चेक करतो लॉग टेबल मध्ये किती आहे व्हॅल्यू. तर बाळांनो बघा रे, हा झाला आपली स्पीड झाली. कोणत्या पॉईंटवर? हायेस्ट पॉईंटवर आपण वेलोसिटी काढलेली आहे. ओके, कशामध्ये राहणार आहे? मीटर पर सेकंड मध्ये राहणार. ओके, आता काय करणार? आपल्याला हायेस्ट पॉईंटवर वेलोसिटी मिळाली, पण आणखी काय करायचं रे? अँग्युलर वेलोसिटी. तर नंबर 2 मध्ये आपल्याला माहिती आहे v इज इक्वल टू काय? आर ओमेगा. तर इम्प्लाइज दॅट ओमेगा इज इक्वल टू काय होणार आहे? v अपॉन आर. तर इज इक्वल टू v किती आहे? 5.477 डिवाइडेड बाय आर. आर किती आहे रे? 3. यांचा काय करणार बाळांनो बघा. तर काय आहे? 5.477 डिवाइडेड बाय 3. 3 एक 3 राहिले किती? 2. चला घेतले 4 पॉईंट 8 24 राहिले किती रे? 0. घेतले काय? 7. 3 दुणे 6 राहिला किती? 1. 7 घेतले 6 मग पुन्हा किती रे? त्याच्यानंतर बाळांनो 8 3 24 होते, 7 3 21 होते, 6 3 18 होते. बट 6 ने जाणार का? 6 3 18 नाही. तर बाळांनो किती घेणार मग आपण? 5 3 15 घेणार. ओके, राहिले किती पुन्हा? 2. तर बाळांनो आपल्याला आन्सर किती मिळत आहे? 1.825. तर काय आला? ओमेगा इज इक्वल टू 1.825 रेडियन पर सेकंड. ओके, अँड दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, थँक्यू.